अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा बुळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं. कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रं, कलानीशमादापन दार्हदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. वितीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांच्या परमात्म्याला अंतरस्थ परमात्म्याला वंदन करूया. पंढरीनाथांना नमस्कार, ज्ञानदेवांना नमस्कार. मुक्ताबाई, सोपान, निवृत्ती सर्वांना वंदन. आणि कालच आपलं अधिक मास संपला. आज ती पोथी अजून समोरच ठेवली, तरी काल रात्री पुन्हा एक छोटं पुस्तक वाचायचं राहिलं, ते पूर्ण केलं. छोटंसंच म्हणजे मोठं ते मध्यम नाहीच सापडलं शेवटी. आता आपण 1-2 श्लोक घेऊया ह्याचे विष्णू सहस्र. म्हणजे असं मनात आलं माझ्या की तुम्ही माझी वाट बघितली, हे चांगलं केलं. पण काही पुनरावृत्ती केली असती, देवीचं स्तोत्र म्हणलं असतं, गंगा स्तोत्र. मला वाटलं तर गंगा स्तोत्र, गंगा स्तोत्र पूर्ण म्हणून झालं असतं, किंवा असं करायचं आता इथून पुढं. कारण सगळे तुम्ही लीडरच आहात, सगळे म्हणजे स्वयंभू आहात. आता कुणाला फार माझी गरज नाही आहे. तर कारण काय झालं, अगदी मी इथे 4:15 पासून बसले होते, म्हणजे तयार होऊनच बसले होते. पण ते थोडं पाऊण तासात म्हणलं होईल लिहून, अर्ध्या तासात लिहून झालं. पण पुन्हा जर ते निघून गेलं असतं ना, तर मला खूप कष्ट पडले असते. म्हणून मी 10 मिनटं पुन्हा ते टाईप करत राहा. बोलून बोलून टाईप होतं, पण त्यात एखादा शब्द अवगुणच्या ऐवजी तो अवघडच घेतो, चाणूरच्या ऐवजी चला यच घेतो. ते इतके त्याच्यात दुरुस्त्या कराव्या लागतात. तरी संस्कृत सोडून टाकलं, आता संस्कृत घेतलंच नाही. म्हणा आता 32-33 काहीतरी झाले होते ना आपले. विष्णू सहस्रनाम सोडायचं नाही ना, चालू ठेवायचं ना.
सगळे श्लोक सुद्धा म्हणून होतील. इथून पुढे लक्षात ठेवा, कधीतरी लवकर आलात तर एक एक श्लोक म्हणायचा. परवा मरीचीर दमनो झालं होतं ना. पटकन वाचा म्हणा कुणीतरी. परवा सुमनताईंनी म्हणले होते. संधाता संधिमान स्थिर हा का नाही आता कोणाकडे विष्णू स्तोत्र. ठीक आहे, मीच म्हणते. ज्यांच्या श्लोकापर्यंत झालं होतं ताई. हा कुठल्या श्लोकापर्यंत झालं होतं माझ्या काही लक्षात नाही आता. बरं असू दे, ठीक आहे. अमृत्यू सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिर हा अज हा 22 श्लोक झाले होते. नाही 22 कुठले. प्रत्येकात येतात ते नंबर वेगळे आहेत ना वेगळे आहेत. श्लोकांचे, त्यामुळे लक्षात पाहिजे. श्लोक नंबर लक्षात ठेव, श्लोक लक्षात ठेवायचे, शब्द लक्षात ठेवायचे. महेश वासू पराक्रमा हे चालले. हो का. हा बरोबर आहे, बरोबर. छान, बरोबर. हा चाललाय का झाला. हा मग आज घ्यायचा आहे तो. मग तो कशाला तुम्ही वाचला. तुम्ही आधीचा वाचाय असं म्हणलं होतं मी. ठीक आहे. गुरुर गुरुतमो धाम, मी त्याच्या आधीचं वाचत होते ना. सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधी. आता इथे संधी कशी आहेत बघा. गुरुहू, गुरु शब्द आपल्याला माहिती आहे, विसर्ग. पुढे गुरुतमो म्हणजे गुरुतम हा नुसता गुरु नाही येतो, गुरुतम आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे एकदम तो. आणि धाम, धाम हा एक वेगळा शब्द आहे. सत्य ह तो आहेच, सत्य पराक्रम ते सगळे वेगवेगळे आहेत. पुढं मात्र निमिष हा अनिमिष हा दोन्ही येतो. निमिष पण आहे आणि अनिमिष पण आहे. त्याचे अर्थ नंतर बघू आपण. स्रग्वी हा असाच एक शब्द आहे. आणि वाचस्पतीही विसर्ग अधिक उदारधीही, तो रुदारधी असा शब्द नाही आहे, संधीमुळे रु झालेला आहे. आपण नियम पाहतो, विसर्गाचा र होतो खूप ठिकाणी, तसे इथे अवघडच आहे बाई. गुरुर गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पती वाचस्पतीही उदारधीही. आता एक एक शब्द बघा. गुरु शब्द तर सगळ्यांना माहिती आहे. गुरुबद्दल काय अर्थ सांगायचा. सगळ्या विद्यांचा, सगळ्या ज्ञानाचा जो गुरु आहे तो, म्हणजे सगळ्या क्षेत्रातला जो गुरु आहे, सर्व विद्यांच्या क्षेत्रातला जो गुरु आहे, म्हणजे उपदेश करणारा आहे. म्हणून जे शंकराचार्यांचं स्तोत्र आहे ना, गुरोरंग्री पद्मे न मनश्चेन्न लग्नम ततक्किन 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 ततक्किन, तर तिथे गुरु म्हणजे हा परमात्माच अपेक्षित आहे. की आपण अशी मराठीतली पण हे म्हणतोच ना, गुरु परमात्मा परेशु ऐसा जाचा. बरं, हा गुरु. पुढे गुरुतम, तम म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे सगळ्या गुरूंमधला श्रेष्ठ. वास्तविक आपल्याला सगळे पारमार्थिक क्षेत्रातले सगळे गुरु माहितीच असतात, सगळे संत गुरुच आहेत. पण सगळ्यांमधला जो श्रेष्ठ आहे, आणि सगळे देवही गुरुच आहेत, कारण गणपती विद्येचा अधिपती आहे, शारदा विद्येची देवता आहे, ब्रह्मदेव आहे, असे सगळेच आहेत, पण हा सगळ्या गुरूंमधला श्रेष्ठ आहे. पुढं म्हणले धाम. धाम म्हणजे निवासस्थान, जसं कृष्णधाम, कृष्णाचं निवासस्थान असलेला, तसं हा प्राणीमात्रांचं निवासस्थान आहे. किंवा त्या धामचा अर्थ धाम, धाम या शब्दातून तेजस्वी असा अर्थ निघतो, म्हणजे जो दिव्य ज्योती स्वरूप आहे असा हा धाम. आता सत्य, सत्य हा शब्द तर परमात्म्याला, सत्यम ज्ञानम अनंतम, तर सत्य हे त्याचं विशेषणच आहे, किंवा सत्य हे त्याचं स्वरूपच आहे. मग सत्य भाषण, सत्य वर्तन आणि सत्य स्वरूपी असणारा, म्हणजे सत्य म्हणजे तो परमात्मा. सगळं जे काही सत्य आहे तो परमात्माच.
सत्य पराक्रम हा नुसता सत्य आहे का होतो, त्याचा पराक्रमसुद्धा सत्य आहे. त्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जाणार नाही. आता निमिष, निमिषाचा अर्थ काय बघा. आपण निमिषार्धात असा शब्द वापरतो, म्हणजे जी आपली पापणी असते, डोळ्याची पापणी असते, ती मिटणं, त्याला निमिष शब्द म्हणतात. आणि मिटण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याला अर्धा भागात, निमिषार्धात असं आपण म्हणतो. तर त्याच्या अर्ध्या वेळेत. पण इथं शब्द घ्यायचा आहे की योगनिद्रेमध्ये ज्यानं डोळे मिटलेले आहेत, म्हणून निमिष असं पहिलं विशेषण आहे. आणि दुसरं विशेषण आहे अनिमिष. आता तो सतत जागरूक आहे. डोळे मिटलेले असले तरी त्याला ब्रह्मांडातलं सगळं दिसत असतं, आपल्याला मात्र डोळे मिटल्यावर काही दिसणार नाही. म्हणून निमिष आणि अनिमिष ही दोन्ही नावं त्याची छान दिलेली आहेत. पुढं स्रग्वी, त्याच्यात स्रक असा मूळ शब्द आहे. स्रक म्हणजे माळ, फुलांची माळ, आणि स्रग्वी म्हणजे फुलांची माळ धारण करणारा. पण आता इथे कुठली कुठली फुलं आहेत. पुष्पमाळा तर सगळ्या त्याला देवाला आवडतातच, पण मंजिरी पण आवडते, मंजिरी पण आवडते, बरोबर आहे. पण इथे भूत तन्मात्र रूपी वैजयंती धारण करणारा. भूत सगळे प्राणीमात्र जे आहेत, आणि तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म, म्हणजे आकाशाची तन्मात्रा आहे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे जे 5 हे आहेत याला तन्मात्रा म्हणलेले आहेत. तर त्या तन्मात्रा रूपी वैजयंती, किंवा आपण जे म्हणतो तुलसी माळ धारण करणारा, असा शब्दशः अर्थ फक्त फुलांची माळ धारण करणारा असा नाही घ्यायचा. आणि वाचस्पतीही, आता तो एकच शब्द त्यांनी काहींनी धरलेला आहे. वाचस्पतीही, उदारधीही, पण दोन शब्दांचा एक शब्द आहे. तर वाचस्पती म्हणजे वाणीचा पती, आणि उदारधीही, धी म्हणजे बुद्धी. ज्याची बुद्धी किंवा ज्याचं बुद्धी सामर्थ्य अत्यंत उदार आहे, विशाल आहे, असा हा परमात्मा आहे, विष्णू आहे. गुरु आहे, गुरुतम आहे, धाम आहे, सत्य आहे, सत्य पराक्रम आहे. कळलं आता सगळ्यांना. एखाद्या शब्दाचं सुमिताताई सांगा. उदारधी म्हणजे काय? उदारधी म्हणजे उदार, विशाल, ज्याची बुद्धी आहे. धीचा अर्थ बुद्धी घ्यायचा. अत्यंत विशाल अशी ज्याची बुद्धी आहे, असा तो उदारधीही. समजलं? समजलं का? पुढे बघा. सुमिताताई एखाद्या शब्दाचं सांगताय, त्या उदारधीचंच सांगा वाटलंच. आहे का पुस्तक, का सांगू मी? सुमिताताई होत्या ना आत्ता? बरं, जाऊ दे, पुढचं घेऊ आपण. पुढचं घेऊया किंवा मग उद्याला घेऊया. उद्यापासून 2-2 घेऊ. आज जरा माझ्या हातून उशीरपर्यंत घेतलं तरी चालेल, तसं काही नाही. गुरु झाला आपला. पुढचा घेऊया. अग्रणिर्ग्रामणीश, हा म्हणायचा राहिला. गुरुर गुरुतमो धाम, गुरुर गुरुतमो धाम, गुरुर गुरुतमो धाम, गुरुर गुरुतमो धाम, सत्य सत्य पराक्रमः, सत्य सत्य पराक्रमः, निमिषो निमिषस्रग्वी, निमिषो स्रग्वी, निमिषस्रग्वी, वाचस्पतिरुदारधीः. वाचस्पतिरुदारधीः. आता पुढचा म्हणा आणि मग त्याचा अर्थ सांगते. अग्रणिर्ग्रामणी श्रीमान, अग्रणिर्ग्रामणी श्रीमान, अग्रणिर्ग्रामणी श्रीमान, अग्रणिर्ग्रामणी श्रीमान, न्यायो नेता समीरणः, न्यायो नेता समीरणः, सहस्रमूर्धा विश्वात्मा, सहस्रमूर्धा विश्वात्मा, सहस्राक्षस सहस्रपात. सहस्राक्ष सहस्रपात. छान म्हणलं, छान म्हणले. आता पुढचं बघा. अर्थ बघा. अग्रणीही, आपल्याला सगळ्यांच्या अग्रणी म्हणजे अग्रेसर असणारा, पुढे असणारा, म्हणजे नेतृत्व करणारा असा अग्रणी लागतो ना. मग सैन्यामध्ये असेल, आपल्या
प्रत्येक कृतीमध्ये किंवा कार्यामध्ये जो अग्रणी आहे, जो नेता असतो त्याला आपण अग्रणी म्हणतो. तसा हा प्राणीमात्रांचं नेतृत्व करतो, आपल्या सगळ्यांचं नेतृत्व तो करत असतो. किंवा आणि कुणाला काय करतो तर मुमुक्षू जे आहेत, आता आपण सगळे मुमुक्षू आहोत, तर मुमुक्षूंना श्रेष्ठ पदाकडे नेणारा म्हणून तो अग्रणी. तसाच दुसरा शब्द छान वापरला आहे, ग्रामणी. ग्रामणी म्हणजे ग्रामातील प्रमुख, गावातील प्रमुख. आता गाव कुठलं हो, आपला देह हे गाव आहे म्हणतो ना आपण. पुरुष, त्यावरून म्हणजे नगर किंवा गाव. मग आता हे आपले इंद्रियांचं गाव आहे नाही का, हे ते इंद्रियरूपी ग्राम, सगळ्या इंद्रियांचा समूह असणारं हे एक नगर आहे आणि त्यांचा तो प्रमुख आहे. आजच सकाळी कशात ऐकत होते बरं, मला वाटतं महाराजच सांगत होते का आणखी नाही कुठेतरी, की ही जी सगळी इंद्रिय आहेत ना, या इंद्रियांना चेतना देणारा किंवा त्यांचं सगळं कार्य घडवून आणणारा असा हा प्रमुख आहे. हात जर नसता, आत्मा नसता, तर ते इंद्रियांना काही चेतना मिळाली नसती. म्हणून या ग्रामातील किंवा गावातील प्रमुख, इंद्रियरूपी ग्राम त्यांचा प्रमुख, म्हणून त्याला ग्रामणी म्हणले. पुढचा आहे श्रीमान. असा शब्द परवाही गेला होता. श्री म्हणजे लक्ष्मी असा अर्थ त्या दिवशी घेतला होता आपण. आता ते श्रीचा अर्थ तेजस, तेज. तर तेजानी युक्त. नुसती लक्ष्मी संपत्ती असून चालत नाही, तर तेज पाहिजे. काही लोकांच्या चेहऱ्यावर काय म्हणू आपण, बुद्धिमत्तेचं तेज असतं, ज्ञानाचं तेज असतं किंवा वैराग्याचं सुद्धा तेज असतं. जे संत असतात, साधू असतात, स्वामी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आणि तेजस्विता. जसे आपले गोविंददेव गिरीजी महाराज, त्या दिवशी 2 मिनिटसुद्धा भेटले नाहीत आम्हाला, पण त्या 2 मिनटात त्यांच्या तेजाने सगळं आपण झाकळून गेल्यासारखं होतं आणि एवढा आनंद मिळतो की अशा मोठ्या व्यक्तींच्या चरणांना स्पर्श नाही पण नमन करणं एवढंसुद्धा आपलं भाग्य असतं. तर तेजानं युक्त. आणि भगवंत तर मग या सगळ्यांचं इज इक्वल टू म्हणजे मल्टिप्लाय होऊन मिळालेलं भगवंताचं तेज आहे त्याच्याजवळचं, तो सगळ्यांना वाटत असतो. न्याय. आता न्याय हा त्याच्याजवळ न्याय आहे. लोक म्हणतात भगवंताच्या दरबारी न्याय नव्हता हो, म्हणून आमच्या वडिलांचं असं झालं. तर भगवंताच्या दरबारी न्याय आहे म्हणून तो योग्य वेळेला योग्य लोकांना नेतो. आता कोणी आज सांगितलं की मृत्यूच्या वेळी सहज मृत्यू येणं, कुठल्याही वेदना न होणं, हे किती श्रेष्ठ आहे माहिती आहे. तो जातो तोच, नाही तर त्या जाणाऱ्या माणसाला किती हजारो विंचू डंख केल्याच्या यातना होत असतात. तर त्या न होता मरण येणं हे फार भाग्याचं आहे. मग हा कसा आहे, न्याय देतो, सगळ्यांना न्याय देतो. ज्याचं जसं कर्म असेल त्यानुसार त्याला तेवढ्या वेदना सोसाव्याच लागतात. पण भगवंत काही अन्याय करतो असं कधीच म्हणता येणार नाही, कारण तो न्याय अन्याय हा आपल्या कर्मावर, कर्तृत्वावर अवलंबून असतो. पुढे नेता. नेता म्हणजे नि धातू आहे त्याच्यामध्ये. नि नय म्हणजे नेणे, म्हणजे ह्या विश्वरूपी यंत्राचा तो नेता आहे. जसं गाडी आहे, सगळं आहे, विमान आहे, बस आहे, काय ट्रक आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रेन आहे, पण त्याला नेणाराच कुणी नसेल तर सगळे पॅसेंजर बसले, जे वाहन आहे त्याच्यात बसले, पण जो नेणारा आहे, ड्रायव्हर म्हणू किंवा जो नेता आहे, तोच जर नसेल तर, तसं या विश्वाचा नियंता जर नसेल, नेताच नसेल, तर हे विश्व चालेल का हो? नाही चालणार. एक क्षणभर जरी प्रत्येकाने ठरवलं की, मागे आपण पाहिलं होतं, सूर्याने ठरवलं, चंद्राने ठरवलं, वाऱ्याने ठरवलं. अहो, त्या हनुमंताचा जन्म झाल्यानंतर वायुदेवानं ठरवलं की माझ्या मुलाला असा घात करणारे, त्रास देणारे आहेत ना, मग मी आता सगळं माझं वहन थांबवतो. क्षणभर त्यांनी वहन थांबवलं तर सगळ्या सृष्टीला, चराचराला यातना व्हायला लागल्या, देवांपासून अगदी पाताळापर्यंत. पण यस, बोला काय तुम्ही नेता का म्हणजे विश्वरूपी येणार आहे काय? नाही, हा विश्वरूपी यंत्र, गाडी म्हणा, वाहन म्हणा किंवा यंत्राला नेणारा, विश्वरूपी यंत्राला चालवणारा, नेणारा. कळलं का?
मी माझा आवाज बंद केला आणि कळलं का म्हणते. विश्वरूपी यंत्राला नेणारा. हा यंत्राला. हां हां. पण मग यंत्र म्हणण्यापेक्षा मी आपली वाहनांची नावं सांगितली तुम्हाला. पुढे समीरण. आता बघा बरोबर तो विषय आला. समीरण म्हणजे वारा. तो काय करत असतो? सगळ्यांना प्रेरणा देत असतो. आत्ताच सांगितलं, जर वारा ठप्प झाला, अगदीच हवेत आला नाही वारा, तर काय आपले हाल होतात. म्हणून आपण पंखे लावतो, पण पंख्याचं उष्ण येतो वारा. म्हणून आपल्याला जेव्हा दार उघडतो, खिडक्या उघडतो, पहाटेच्या वेळेला सुंदर अगदी नैसर्गिक वारा वाहत असतो. तर तो जणू काही हा सगळ्या विश्वाचा वारा आहे, समीरण आहे. सगळ्यांना वायुरूपानं पाहणारा पण आहे आणि राहणारं पण आहे. सगळ्या आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो प्राण गेला. तुम्हाला माहिती असतील 10 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, समान, उदान. तसंच पुन्हा धनंजय, कृकल, देवदत्त, धनंजय, कृकल असे सगळे पुन्हा 5 पंचवायू आहेत. तर त्यातला प्राण महत्त्वाचा आहे आणि तो प्राणरूपाने किंवा वायुरूपाने राहतो. आपण म्हणतो प्राण गेला म्हणजे मुख्य प्राण आहे. सगळ्या 10 प्राण हा प्रमुख आहे. तोच जर गेला की सगळे वायू. पण मृत्यूनंतरसुद्धा धनंजय नावाचा जो वायू आहे ना, तो शरीरामध्ये मंदपणे संचार करत असतो आणि त्या वायूचं तेज माणसाच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर राहतं. म्हणून खूप लोकांचं आपण पाहतो की अरे हे मृत्यू पावले तसं वाटतच नाही. त्यांचं तेजस्वी शरीर किंवा चेहरा, मन, सगळं मन नव्हे, मन किंवा मूर्ती त्यांची सगळी अशी तेजस्वी दिसत असते. आणि तो धनंजय वायू त्याचं कार्य करतो की मृत्यूनंतर शरीराला तेजस्वीपणा देणारा किंवा चेतना म्हणजे हे देणारा, तेज देणारा. तसा हा वारा जो आहे तो वायुरूपानं हा परमात्मा सगळीकडे संचरण करतो, राहतो. आता सहस्रमूर्धा हे आपल्याला पुरुष सूक्तातलं नाव आलेलं आहे. सहस्र म्हणजे हजारो, मूर्धा म्हणजे मस्तक. त्याला एकच मस्तक आहे का? हो नाही, हजारो मस्तकं असणारा विश्वात्मा. तर प्राण काय, समीरण काय, हे सगळे एकाच जवळचीच आहेत सगळी नाती. हा विश्वाचा आत्मा आहे, आत्मस्वरूपी असणार आहे. विश्वरूपाने तोच नटलेला आहे. आणि सहस्राक्ष म्हणजे हजारो नेत्र असणारा. सगळं सहस्र आहे त्याचं. मूर्धा सहस्र, नेत्र सहस्र. आता आपण म्हणू एखादा छान छोटा मुलगा असेल कौतुकाचा, तर तो म्हणेल 1000 जर आजी मस्तकं असतील तर त्याला 1000च डोळे कसे ग? 2000 डोळे पाहिजेत नाही का? कारण एका मस्तकाला 2 डोळे असतात. असाही कोणीतरी युक्तिवाद करेल. पण हे जनरल विधान केलेलं असतं की हजारो म्हणजे शब्दशः 1000 नसतात, त्याच्यात मोजमाप करता येत नाही. आणि सहस्रपात, पुन्हा तेच, पात म्हणजे पद वरून पात शब्द आहे. हजारो पाय असणारा, सगळं 1000 आहे. मुख, नेत्र आणि पाय, अक्ष ते सांगितले, डोळे, हे सगळं हजारो असणारं असं आहे. बघा आता म्हणा एकदा. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान. न्यायो नेता समीरणः. सहस्रमूर्धा विश्वात्मा. सहस्राक्ष सहस्रपात. समजले इथपर्यंतचे अर्थ? आज आता लक्षात ठेवा, माझ्यातला 36वा झालेला आहे. म्हणजे उद्या 37 नाही 37 झाला आहे. असं कसं काय शब्दांची काहीतरी गडबड झाली. 36 37 आज झाले. आता आवर्तनो निवृत्तात्मा उद्याला घ्यायचा आहे. बघूया आता आपला आवर्तनो निवृत्ताला सुरुवात करायची. मी तर वेळेत येईनच. आता उद्या काही मला उशीर व्हायचं कारण नाही आहे. पण समजा असा कधी एखाद वेळेला आम्हाला उशीर झाला तर तुम्ही पुनरावृत्ती, आपले अमृतानुभवचे काव्य आहेत, काहीही म्हणू शकता किंवा कुठलीही गोष्ट सुरू करू शकता. लक्षात? आता आपण हे घेऊया अमृतानुभवाचे. बरेच दिवस म्हणजे त्या दिवशी अगदीच नाही घेतला आपण, शेवटचा दिवस होता.
4 अध्याय वाचले, कालचीच गोष्ट आहे. अमृतानुभवची वाचताय कोणी? एखादी ओवी याच्या आधीची असेल कोणाजवळ काही तर? मृगजळ झालं आपलं. मी 28वी ओवी वाचते. 28? बरं, पण त्याच्या पुढे झाले आहेत ना? नाही, 28वी शेवटची. हां हां, बरं, वाचा 28वी वाचा. ठीक आहे, बरोबर आहे. नातरी दीपाची सोय, हां अंधारू किरण साहे, तेथे काही आहे जावया जोगे. हम्म, गडद अंधाराला दिव्याचा प्रकाश सहन होत नाही. हम्म, अंधार प्रकाशाच्या वाटेवर आडवा पसरत नाही, हम्म, किंवा अंधाराला उजेड म्हणजे काय हे माहीत नाही. तसेच प्रकाशाला अंधार म्हणजे काय हेही माहीत नाही. हां, प्रकाशाच्या आसपास अंधार रेंगाळत नाही. त्यामुळे दिव्याच्या प्रकाशाने पळून जावे असे अंधारापाशी काही नाही. वास्तविक प्रकाश आणि अंधार हे एकत्र नांदत नाहीत. तसेच आत्मज्ञानी पुरुष आणि अविद्येने ग्रासलेला अज्ञानी पुरुष कधी एकत्र येत नाही. दोघांनाही एकमेकांची भाषा ठाऊक नाही. अज्ञानी माणूस शब्दांचा आधार घेत बोलतो आणि आत्मज्ञानी माणूस मौनाच्या प्रदेशात जणू ध्यानस्थ बसलेला असतो. छान सांगितलं, सुंदर एकदम. म्हणजे आता आपल्याला अज्ञान हे कसं आहे आणि अंधार कसा आहे किंवा दिवा प्रकाश कसा आहे, तर अज्ञान आणि अंधार या दोन्ही गोष्टी जवळच्या आहेत आणि ज्ञान आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी जवळच्या आहेत. पण त्या दिव्याला कधी अंधाराचा अनुभव येत नाही. म्हणजे तो ते सहन करू शकत नाही की त्याच्याजवळ ते नसतंच. पण दिवा विझला की मात्र अंधकार येत असतो. आणि ही भाषा आपल्या दृष्टीनं आहे, पण दिव्याला अंधार कधी येत नाही, जातही नाही. जिथे दिवा आहे तिथे अंधार राहतच नाही. छान सांगितलं. पुढची ओवी घेऊया. तसाच दृष्टांत जो आपल्या माहितीतला आहे तोच दिलेला आहे. ना तरी पहावया दिवसू, वातीचा की जे सोसू, तेवढाही उद्वसू उद्यमू पडे. आता ना तरी म्हणजे नाही तर. एक मिनिट. हां, आता जर अंधारच असेल तर आपल्याला काय करावी लागते? वात लावावी लागते. आता सोसू आपण मराठीत सुद्धा म्हणतो, त्याला फार हे सोस आहे. एखाद्या स्त्रीला असेल तर तिला दागिने घालण्याचा सोस आहे म्हणतो आपण. सोस म्हणजे हव्यास किंवा आवड आणि प्रयत्न. आणि पुढं